ती अत्यंत अयोग्य आहे. आम्ही एकदा असं पाहिलं की पवारांनी पालकमंत्री म्हणून तिथं बोलणं अपेक्षित होतं, कारण पालकमंत्रींची ती पत्रकार परिषद होती, तिथे धनंजय मुंडे बोलतात. धनंजय मुंडे पालकमंत्र्यांची पत्रकार परिषदेमध्ये आमदार धनंजय मुंडे बोलतात. नाही, एक असं आहे, मला माहीत नाही ना, मी पत्रकार परिषद पाहिलेली नाही पूर्णपणाने. आणि पत्रकार परिषदेमध्ये अनेक वेळेला वेगवेगळे पालकमंत्री पत्रकार परिषद घेत असताना जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीच्या नंतर त्या जिल्ह्यातील प्रमुख आमदार बाजूला बसतात, हे काही चुकीचं नाही. पण पत्रकार परिषद ही शेवटी त्या प्रमुख व्यक्तीची असते. आता गेल्या आठवड्यात माझ्या जिल्ह्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची पत्रकार परिषद झाली, मी त्यांच्या बाजूला होतो, त्यामुळे मी कधी मध्ये बोललो नाही. आता कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये कशामुळे धनंजय मुंडे बोलले हे मी समजून घेईन. शेवटी पत्रकार परिषद ही मुख्य महनीय व्यक्तीची असते. अशा वेळेला बाजूला बसणं ठीक आहे, पण बाजूला बसून पत्रकार परिषदेमध्ये भाग घेणं हे सुद्धा काय योग्य असं मला वाटत नाही. मागे एकदा तर पूर्वी दिल्लीत सुद्धा आम्ही पाहिलं की दिलीप वळसे पाटील हे वहिनींच्या पाठीमागे उभे होते आणि जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते मागून त्यांना थांबवण्याचे प्रयत्न करत होते, असं पाहायला मिळाले. त्यामुळे तुमच्या पक्षाचे नेते वहिनींना बोलू का देत नाही, हे चूक आहे. पक्षातले नेतेचं वहिनींना न बोलून देणं असा विषय कधी येऊ शकत नाही. वहिनी, मी मगाचपासून सांगितलं की एक कर्तबगार 40 वर्ष दादांच्या सोबत त्या पत्नी म्हणून ज्यावेळेला असताना त्यांचं सामाजिक, कला, क्रीडा, सहकार क्षेत्रातलं उल्लेखनीय कामगिरी बारामतीकरांनी आणि संबंध महाराष्ट्राने अनुभवलेली आहे. दुर्दैवाने दादांच्या मृत्यूच्यामुळे जो प्रसंग आला त्या प्रसंगाला सामोरं जाण्याचं एक तरचा आत्मविश्वास, धाडस वहिनींनी ज्या पद्धतीने दाखवलं ते अतुलनीय पद्धतीचं आहे. आता अशा वेळेला हे जे काही घटना आहेत ह्या घटना केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कुठं ना कुठंतरी जाणीवपूर्वक कमी लेखण्याचा प्रयत्न हा काही मंडळींकडनं त्या ठिकाणी होत आहे. मी सक्षमपणाने त्या ठिकाणी काम करतो. तटकरे साहेब, तुमचा पक्ष खरंच राज्यामध्ये आक्रमक झालेला आहे. काल सुरज चव्हाण हे काँग्रेसच्या कार्यालयामध्ये गेले होते. सुनील शेट्टी तुमच्या पक्षाचे आमदार, त्यांनी तर स्पष्टपणे काँग्रेस नेत्यांना इशारा दिलेला आहे, मावळमधून जर तुम्हाला जायचं असेल, मुंबईतनं मावळला जायचं असेल, माफी मागा, नाहीतर पुढे जाऊ दिलं जाणार नाही, अशा पद्धतीपर्यंत. म्हणजे स्वाभाविक आहे ना, शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये वहिन्यांच्याबद्दलची अस्मिता, निष्ठा आणि एक पक्षाच्या बद्दलच्या पक्ष नेतृत्वाच्या बद्दलचं ज्या पद्धतीने वक्तव्य केलं गेलं त्याचा चीड, त्याचा राग, त्याच्या संतप्त प्रतिक्रिया या स्वाभाविक आहेत. क्रिया येते त्याला प्रतिक्रिया ही उमटतच असते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या पद्धतीने आपली भूमिका निश्चितपणाने व्यक्त करतात. तर तुमच्या पक्षाच्या संदर्भामध्ये पुन्हा एक लेटर आले आणि सुरेंद्र पवार यांची जेव्हा अध्यक्षपदी निवड झाली त्याच्यामध्ये जे घटनात्मक बाबी बदल केले त्याचे ठराव जे आहेत ते पुरवण्यात आलेले नाही अशी माहिती आता समोर येते. नाही, आज त्या विषयावरती मी काय बोलणार नाही, कारण आजचा विषय हा मर्यादित आहे. जे काँग्रेसने कालचं वक्तव्य केलं ते अत्यंत निंदनीय आहे, त्याबद्दलचं ते आहे. जरूर या विषयावरती मी नक्कीच स्वतंत्रपणाने बोलेन. ठराव घेण्यासाठी पुन्हा एकदा मी जरूर या विषयावरती नक्कीच स्वतंत्रपणाने बोलेल. आजचा विषय मर्यादित आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या बद्दल जे अनुद्गार काढले गेले त्या संदर्भातला आहे. तटकरे साहेब, तुम्ही दिल्लीमध्ये आहात, काँग्रेसच्या हायकमांडला या अनुषंगाने काही तुम्ही तक्रार करणार आहात का, किंवा त्यांच्याशी काही बोलणार आहात का, की अशा पद्धतीची विधानं बहिष्कृत करताना नेत्यांना समज द्या वगैरे अशा पद्धती? एक असं आहे की काँग्रेसचं नेतृत्व राष्ट्रीय पातळीवरचं सुजाण आहे असं मी मानतो. त्यामुळे त्यांचीच आम्ही काय म्हणण्यापेक्षा त्याची नोंद त्यांनीच घेणं हे त्यांच्या दृष्टिकोनातून योग्य राहील. आम्ही काय सांगावं आणि मग काँग्रेसच्या दिल्लीच्या नेतृत्वाने काहीतरी भूमिका घ्यावी, हा काय त्याच्यातला काय योग्य मुद्दा राहील असं मला वाटत नाही. काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेतृत्वाला राज्याच्या नेतृत्वाने केलेली चूक आहे असं वाटत असेल तर काँग्रेसचं नेतृत्व त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय करेल. साहेब, अनेक वेळा असं होतं की वहिनी बोलायला जातात तर तुमच्या पक्षाचे नेते थांबवतात, ते माध्यमांच्या समोर आलेले. तुम्ही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहे, या संदर्भात तुम्ही पक्षाच्या इतर नेत्यांना सल्ला देणार का किंवा सूचना देणार का, वहिनींना अशा पद्धतीने थांबवणं योग्य नाही? मी काय म्हटलं की कधीही पक्षाच्या कुठल्याही सहकार्याने, वहिनी आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्या कर्तबगार आहेत, कणखर आहेत, त्या माध्यमांची योग्य रीतीने त्या विषयाची मांडणी समर्पक पद्धतीने करू शकतात.
हा विश्वास पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांना निश्चितपणाने त्या ठिकाणी आहे. कुठे कशा पद्धतीने कुठला प्रसंग घडला असेल तर त्याचं नेमकं काय होतं आहे ते समजून घेणं, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी ही महत्त्वाची आहे. पण एक संकेत नक्कीच आहेत, ज्या वेळेला मुख्य व्यक्ती संबोधित असते पत्रकारांशी, त्यावेळेला बाजूला बसणारी कुणी व्यक्ती, मी आपल्याला माझंच उदाहरण दिलं, बावनकुळे साहेब आणि मी एकेकाळी प्रदेशाध्यक्ष म्हणून सोबत काम केलं, पण ते ज्या वेळेला संवाद करतात आणि मी जरी बाजूला बसलेला असलो तर तो संवाद त्यांच्याशी असतो, एवढं भान आम्ही प्रत्येकाने ठेवलंच पाहिजे. थोडक्यात ज्यांची पत्रकार परिषद आहे त्यांना बोलू दिलं पाहिजे, इतरांनी त्यांनीच बोलावं. पत्रकार परिषद त्यांच्या नावानेच असते, त्यामुळे त्यांनी संवाद करणं हा त्याच्यातला गाभा आहे, हा महत्त्वाचाच भाग आहे. अशा वेळेला इतरांनी बोलणं अपेक्षित नाही. किंवा काही वेळेला पत्रकारसुद्धा इतरांना विचारतात. माझ्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक वेळा झालं की पत्रकार बाजूला बसलेला विचारताना मी सांगतो नाही, माझी पत्रकार परिषद आहे, मला विचारावं. हे संकेत दोन्ही बाजूनी आहेत आणि आमचे सहकारी या बाबतीमध्ये नक्कीच यापुढे जबाबदारीने वागतील. राज्याचे काँग्रेसचे प्रमुख म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागायला पाहिजे का, अशी मागणी तुम्ही करताय का? नाही, त्यांनी काल माफी मागते केलेलीच आहे ना. काल काँग्रेसने माफीनामा दिलेलाच आहे. पडदा पडला का संपूर्ण? नाही, पडदा पडला असं नाही. शेवटी पडदा त्यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दलचा पडला असं त्यांना वाटत असेल, पण जनतेच्या मनामधल्या त्याच्याबद्दलच्या स्वाभाविक ज्या तीव्र प्रतिक्रिया आहेत त्या कायम राहणारच आहेत. थँक्यू सर. थँक्यू. नाही नाही, बोला 10-15 पॉईंट. या. तर काँग्रेसनं केलेल्या त्या ट्विटचा आम्ही निषेध करतो असं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे. या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे. मात्र बुलेटिनमध्ये घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. पाहत राहा एबीपी माझा.